हाय हॅलो नमस्कार, मी माधुरी आणि स्वागत करते मनापासून आपल्या या चॅनलवरती. नेहमीप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि पुढचे सगळे दिवस हे तुमच्या मनासारखे जावोत, आनंदाचे जावोत अशी बाप्पाचरणी प्रार्थना. तर आज आहे होळी आणि म्हटलं आज मला पुरणाचा स्वयंपाक पण बनवायचा आहे. तर म्हटलं तो लॉंग व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा. संध्याकाळी होळी पण पेटवायची आहे. त्याआधी मला पुरणाचा सगळा स्वयंपाक करायचा आहे. स्वरा आणि पार्थ स्कूलमधनं यायच्या आत माझा सगळा स्वयंपाक तयार झाला पाहिजे आणि नंतर मग हे आले की नंतर मग होळीची पण तयारी करतील. तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मला कमेंट करून सांगत जा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का, किंवा माझं काही चुकत असेल तर मला कमेंट करून सांगत जा, म्हणजे मला ते बदल करता येतील व्हिडिओमध्ये. आणि चला आता स्टे ट्यून आहे ना. जवळजवळ 4-4:30 होत आलेत आणि अजून स्वयंपाकाची मी काहीच तयारी केलेली नाही आहे. स्वरा आणि पार्थ हे स्कूलमधनं यायच्या आत माझा स्वयंपाकसुद्धा झाला पाहिजे, कारण की मग ते पण येतील आणि मग ते आले की मग होळीची पण तयारी करतील. तर मी कसं कसं काय काय करते आहे, म्हणजे स्वयंपाक वगैरे, त्यानंतर होळीची पूजा वगैरे, हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. स्टे ट्यून. आणि हो, तुम्हाला सगळ्यांना होळी आणि धुलिवंदनच्या खूप मनापासून खूप खूप शुभेच्छा. चला तर व्हिडिओ पुढं कंटिन्यू करते आहे. व्हिडिओ आपला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि मला कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. चला आणि मी इथे ना स्वयंपाकाला लागली आता. आता मी ह्या जो काही पुरणाचा अख्खा स्वयंपाक तुमच्यासोबत शेअर करणार आहे ना, त्याच्या मी क्लिप आहे ना थोड्याशा स्पीडमध्ये घेतल्यात, कारण की जर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा म्हटलं ना तर आपला व्हिडिओ खूप लाँग होईल. तर मी इथं पुरण शिजण्यासाठी आहे ना चणा डाळ आधीच एक अर्धा तास फक्त भिजत घातली होती. ती स्वच्छ धुवून मग कुकरला लावून घेतली आणि आता म्हटलं पहिलं कणिक मळून घ्यावी, कारण की मग कणिक जर छान मुरली ना तर मग पोळ्या पण अगदी आपल्या मऊसूत आणि एकदम मस्त अशा पुरणपोळ्या होतात. मग त्यासाठी तर कणिक चाळून घेतली आणि एरवी तर मी साध्या आपल्या रोजच्या चपात्यांना कणिक चाळत नाही, पण पुरणपोळी करताना मात्र कणिक चाळून घेते मी. आणि त्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी किंचित हळद घातली, म्हणजे आपल्या पुरणपोळीला खूप छान असा पिवळसर कलर येतो. इथं मस्त अशी एकदम मऊसूत मी कणिक मळून घेतली. थोडीशी तेल लावून ना एकदम छान मऊसूत ही कणिक मळून घेतली. आणि पुरणाचा स्वयंपाक म्हटलं ना तर एकदम मल्टीटास्किंग कामं करावी लागतात, कारण की एक काम आपलं पूर्ण होईपर्यंत दुसऱ्या कामाची आपली अर्धी तयारी करून घ्यावी लागते. कारण की पुरणाचा स्वयंपाक म्हटलं ना की पटापट सगळ्या गोष्टी उरकून घ्याव्या लागतात. आणि मलासुद्धा स्वरापार्थ घरी यायच्या आत मला हा स्वयंपाक उरकायचा होता, त्यामुळं माझंसुद्धा एकदम स्पीडमध्ये ही सगळी कामं चालूच होती. आता कणिक वगैरे मळून झाल्यानंतर एका साईडला दुसऱ्या कुकरमध्ये मी वरण ठेवते शिजायला. तुरीच्या डाळीचं वरण लावून घेते, कारण की आमच्याकडे पुरणपोळीचा स्वयंपाक असला ना तरी भातावरती वरण हे करतात, म्हणजे बऱ्याच ठिकाणी करत नाहीत, आमटी भातच खातात. पण आमच्याकडे नैवेद्य दाखवताना आहे ना वरण आवर्जून करतात. आता वरण साईडला लावलं तोपर्यंत इकडं मी कट्टाची आमटी करायची, त्यासाठी सगळं वाटणाची तयारी पण करून घेतली. बघू शकता तुम्ही, खोबरं, कांदा, आलं, लसूण, कोथिंबीर हे सगळं मी व्यवस्थित असं कट करून ते भाजायला ठेवले. आणि आता वाटण भाजतं आहे तोपर्यंत मी परत दुसरा कांदा चिरते, तो म्हणजे भज्यांसाठी. आता हे वाटण भाजेपर्यंत इकडे आहे ना माझा भज्यांसाठी सुद्धा सगळा कांदा चिरून झालेला होता, कारण की अशी कामं केल्याशिवाय हा स्वयंपाक पटपट उरकतच नाही. आता इथं तुम्ही बघू शकता एकदम मी पटापट ही सगळी कामं माझी चालू आहेत. आणि आता इथं वाटण वगैरे भाजल्यानंतर भज्यांचं पण मी सगळी तयारी इथं करून घेतली. बघू शकता इथं वाटणसुद्धा मी भाजून थंड व्हायला ठेवलं. इकडं इंडक्शनवरती डाळसुद्धा पुरणाची आपली व्यवस्थित शिजली होती छान. आणि भज्याचं पीठ मळलं. आता भज्याचं पीठ मळलं की लगेच मग वाटण भाजलं. त्याच कढईमध्ये मी मेथीची भाजी पण करायला ठेवली होती, म्हणजे मेथीची भाजी परतून घेतली. आणि आता ही झाकून एक वाफ काढली की भाजी होऊन जाईल. आता भाजी होती तोपर्यंत म्हटलं आपल्याला पुरणासाठी गूळ चिरून घेते मी. आता पुरण करताना आहे ना मी जितकी डाळ असेल ना तेवढाच गूळ घेते, कारण की गोड पुरणपोळी आमच्या घरात तरी नाही आवडत. गोड पदार्थ हा गोडच छान लागतो खायला. आणि चला आता इथं गूळ वगैरे चिरून झाला आहे तोपर्यंत मग पापड तळून घेते. आता त्यासाठी दुसऱ्या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवते. आणि कुकरची हवासुद्धा आपली गेली होती, म्हणजे आता डाळ पण आहे ना पुरणाची एकदम मस्त एकदम गाळ अशी शिजली होती. आता हे येळवण काढायला डाळ साईडला ठेवून देते, तोपर्यंत पापड तळून होतील. आता इथं सगळे पापड मी व्यवस्थित सगळे तळून घेते. आणि तोपर्यंत मग हे पापड तळून झाले की मी लगेच पुरण बारीक करायला घेणार आहे. आता मी ह्यावेळेस
पुरणाला असा चटका देणार आहे. आधी डाळ बारीक करणार आहे आणि त्यानंतर मग त्यामध्ये गूळ घालून पुरणाला चटका देणार. आता पापड तळेपर्यंत सगळं येळवण आपलं व्यवस्थित निथळून निघालेले आणि आता त्याच चाळणीमध्ये मग मी आपलं पावभाजीचं जे मॅशर असतं ना त्यांनी पुरण बारीक करते. एकदम व्यवस्थित छान असं पुरण आपलं एकदम गाळ असं एकदम बारीक झालं होतं आणि कढईमध्ये थोडंसं आधी तूप घातलं होतं. त्यानंतर मग बारीक केलेली डाळ घातली आणि त्यानंतर मग गूळ घातला. तर हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि या पुरणाला चटका देताना आहे ना खूप लक्ष देऊन चटका देऊन घ्यावा लागतो. नाही तर मग जर थोडं जरी दुर्लक्ष झालं ना तरी पुरण लगेच खाली करपतं. आता पुरणाला चटका देता आहे ना मी साईडला तव्यावरती थोडीशी बडीशोप आणि विलायची हलकं थोडंसं गरम करून घेते आहे, कारण की मग ते मिक्सरला फिरवताना एकदम बारीक असं ते पेस्ट त्याची बारीक होते आणि हे बारीक करताना आहे ना त्याचे बडीशोपचे दाणे राहायला नकोत म्हणून मी थोडीशी साखर घातली आणि आता हे पुरणाला चटका देता आहे ना मी ते सुद्धा मिक्सरला बारीक करून त्याची पावडर तयार करून घेतली आणि आता हे असं उलथन उभं राहिलं ना की समजायचं आपलं पुरण व्यवस्थित झालेलं आहे. आता याच्यात ही सगळी बारीक केलेली बडीशोप आणि विलायचीची पावडर घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. वरून थोडंसं जायफळसुद्धा मी किसून घातलं याच्यामध्ये आणि आता अजून एक पद्धती पुरण झालं की नाही बघायची. थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि थोडंसं पुरण घेऊन आहे ना हातावर असं फिरून बघायचं. त्याची जर छान गोळी तयार झाली ना तर समजायचं आपलं पुरण एकदम व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता इथं आमटी तयार करायला घेते पटकन आणि तेलामध्ये छान सगळं वाटण तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. त्यामध्ये माझे जे साठवणीतले मसाले थोडासा गरम मसाला हे सगळे मसाले घालून छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आणि यामध्ये आपलं येळवणीतलं जे पाणी उरलं होतं डाळीचं ते घालून सगळं छान मिक्स करून घेतलं आणि आता ह्याच्यात कढईमध्ये आमटी उकळायला थोडीशी अडचण होईल म्हणून मग मी ते परत पातेल्यात ओतलं, मीठ घालून आमटी उकळायला ठेवली आणि इकडं मी दिवाबत्ती करायला घेतली आणि मला आहे ना एका ताईंची नेहमी कमेंट येते की ताई तुम्ही गळ्याला सुद्धा कुंकू लावत जा. आता ते कशासाठी लावतात खरंच मला काही माहिती नाही आहे, पण त्यांच्या इच्छेसाठी ना मी ते आठवणीने लावलं आणि बाकीची होळीची तयारी करायला सुद्धा घेतली. आता बाहेर यांनी बाकीची सगळी तयारी करून घेतली होती. मी इथं पूजेचं ताट करून रेडी केलं सगळं व्यवस्थित. आता होळीमध्ये कापूर थोडंसं साजूक तूप हे अर्पण करण्यासाठी सगळं मी तामणामध्ये सगळं व्यवस्थित भरून घेतलं आणि आता चला बाहेर यांनी सगळी होळीची तयारी आधी करून घेतली होती. मग हे सगळं पूजेचं ताट वगैरे घेऊन मग मी बाहेर आले. अजून आपली पुरणपोळी करायची बाकी आहे, तोपर्यंत म्हटलं आधी होळीची पूजा वगैरे करून घेऊयात, होळी पेटवून घेऊयात. तर इथं छान त्यांनी मस्त अशी होळी पेटवून होलिका दहन म्हणजे आपल्या मनातील नकारात्मकता, राग, द्वेष, अहंकार या सगळ्यांना त्या अग्नीत अर्पण करायचं आणि वाईटावर चांगल्याचा विजय, अहंकारावर श्रद्धेचा विजय आणि असत्यावर सत्याचा विजय यांची आठवण करून देणारा हा दिवस असतो. छान आम्ही सगळ्यांनी इथं होळीची पूजा वगैरे करून घेतली आणि खूप मोठी अशी आम्ही होळी नाही बरं का पेटवत, पण अगदी छोटीशी करतो. पण ही पूजा आहे ना अगदी मनापासून ही पूजा करतो आम्ही. चला तर मग आता इथं माझी पूजा वगैरे झाली होती. स्वरा आणि पार्थचा उत्साह तुम्ही बघू शकता. आणि आता मी पटकन आहे ना होलिकाला नैवेद्य दाखवण्यासाठी एक छोटासा नैवेद्य करून घेतला आणि तो त्यांच्याजवळ मग होलिका मातेला दाखवण्यासाठी अर्पण करण्यासाठी इथं मी नैवेद्य आधी सगळ्यात पहिलं त्यांना करून दिला. त्यानंतर मग मी बाकीची पुरणपोळी तयार करायला घेतली, कारण की अजून घरातल्या देवांना सुद्धा मला नैवेद्य करायचा होता. तर म्हटलं मग पटापट आता सगळ्या गरम गरम अशा पुरणपोळ्या करून घ्याव्यात. त्यासाठी मग इथं मग मी मस्त अशा टम्म फुगलेल्या पुरणपोळ्या करायला घेतल्या. आता तुम्हाला मी एक शूट पण घेतलं, एक पोळी फुगलेली, कारण की तशा सगळ्याच पोळ्या अगदी टम्म काठोकाठ फुगत होत्या, पण मी थोडंसं शूट घेतलं आणि ते तुमच्यासोबत माझा शेअर करते. बघू शकता तुम्ही इतक्या सुंदर आणि मऊ लुसलुशीत आपल्या ह्या पुरणपोळ्या सगळ्या झाल्या होत्या आणि चवीला देखील खूप सुंदर झाल्या होत्या. आता इथं बघू शकता तुम्ही. आता ही पुरणपोळी तव्यावरती बघा तुम्ही एकदम काठोकाठ अशी एकदम टम्म फुगती आणि पुरणपोळी जर टम्म फुगली ना तर त्या पुरणपोळी खायला सुद्धा आणि करायला सुद्धा खूप मजा येते. जर पुरणपोळी अशी थोडी कडक वातड झाली ना मग ती खायला सुद्धा काही मजा येत नाही. मग इथे ना मी पटापट सगळ्या टम्म फुगलेल्या अशा मस्त पुरणपोळ्यासुद्धा करून घेतल्या आणि साईडला आहे ना आपली कटाची आमटी मगाशी मी दिवाबत्ती करताना थोडीशी उतू गेली होती, त्यामुळे थोडीशी कमी त्याला तरी आली होती, पण टेस्टला अगदी एकच नंबर झाली होती. तरी आली होती पण थोडीशी कमी आली होती, थोडी उतू गेल्यामुळं. तर बघू शकते एकदम मस्त अशा पुरणपोळ्या, कटाची आमटी आणि ना नैवेद्य दाखवायचा आहे ना म्हणून मी स्वराला म्हटलं पटकन एक भज्याचा घाणा काढ. तर तिने तिच्या पद्धतीत अशी छोटीशी एक भजे पण काढले.
त्यानंतर मग आहे ना नैवेद्य वगैरे भरला आणि मग देवाला तो दाखवून घेतला. चला आता सगळ्यांचे जेवणं वगैरे झाले. आता ते जेवताना वगैरे तर कमी शूट घेतलं नाही कारण की खूप दमल्यागत झालं होतं. सगळ्यांचे जेवणं वगैरे झाले आणि त्यानंतर मग किचन क्लिनिंग केलं आणि पूर्णाचा स्वयंपाक असल्यानंतर खूप सारे भांडे वगैरे पडतात, किती राडा होतो हे तुम्हाला तर माहिती असेलच. आता हे सगळं मी व्यवस्थित क्लीन केलं किचन आणि ते म्हटलं आता चला व्हिडिओ इथंच मी स्टॉप करते आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. चला बाय.